नमस्कार मंडळी, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. इथे मी ताक घेतले, ताकाची कढी बनवायची आहे. त्यामध्ये मी 1 चमचा बेसन टाकले, 1 कप बेसन टाकले आणि छान असं आपल्याला मिक्सरने छान घोळून घ्यायचं आहे. तर इथे मी छान असं मिक्सरने घोळून घेते. बेसन छान असं मिक्स केलं ताकामध्ये. आता इथे मी टाकते हळद, थोडीशी पाव चमचा हळद टाकते. हळद पण छान असे मिक्स करून घ्यायचे. इथे मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं आणि छान अशी कढीला फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी मी इथे थोडीशी मोहरी टाकते. मोहरी छान तडतडली की जिरे घालून घेते थोडेसे. इथे कढीपत्ता टाकते आणि मिरची, थोडंसं आलं आणि लसूण छान असे मी कुटून घेतली. इथे मी ताक असं छान कढईमध्ये ओतून घेतलं. कढी छान अशी शिजून द्यायची आहे. इथे मी कोथिंबीर आणि पालक घेतली बारीक चिरून. इथे मी 1 कप बेसन टाकते. एक कप बेसन घालून घेतले. त्यामध्ये थोडासा ओवा टाकते. जिरे घेतले थोडेसे. लाल तिखट आपल्याला किती प्रमाण पाहिजे त्याप्रमाणे आपण घ्यायचं. मी तर अंदाजानेच घेते. थोडीशी हळद आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. ही भजी आपल्याला कढीमध्ये टाकायची आहे, त्यासाठी मी बनवते. इथे मी दही घेतलं 1 चमचा, चवीपुरतं मीठ आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. इथे मी थोडंसं पाणी घेते, अगदी थोडंसं. चवीपुरतं मीठ टाकते. इथे मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले. तेल गरम झालेलं आहे. तर आता मी भजी सोडते तेलामध्ये आणि छोटी छोटी भजी करायची आहे. इथे भजी छान अशी तळून झालेली आहे. तर आता मी कढईमध्ये सोडते. मस्त अशी कढी तयार झालेली आहे. थोडं 5 मिनटं शिजवून घेते आणि नंतर गॅस बंद करते. इथे मी कोळंबी घेतलेली आहे आणि कोळंबी स्वच्छ धुवून त्यामध्ये मी लिंबू पिळते आणि छान असं मिक्स करून घेते. कोळंबी बारीकच आहे, मोठी नाही आहे ती. इथे कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकते. तेल आहे त्यामध्ये. तर आता इथे मी कांदा बारीक चिरून तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा. मी कढीपत्ता टाकते. थोडंसं कोळंबीचं सुक्कं बनवायचं आहे. मी आधीच डाळ बनवून ठेवलेली आहे. डाळ, भाजी, कढी, व्हेज नॉनव्हेज सर्व बनवून ठेवलं. इथे मी आलं, लसूण आणि मिरची छान असं खलबत्त्यात ठेचून घेतलेलं आहे. कांदा छान परतला, टोमॅटो टाकते आणि टोमॅटो पण छान असे परतवून घ्यायचे. इथे आता सुके मसाले आपल्याला टाकायचे आहे. त्यासाठी हळद, गरम मसाला आणि लाल तिखट घेतले. छान असं परतवून घ्यायचं आणि इथे लगेच मी कोळंबी घालून घेते. छान अशी मिक्स करून घ्यायची. इथे मी आगळ घालते. 1 चमचा आगळ घातला. चवीपुरतं मीठ
आणि थोडंसं शिजण्यासाठी पाणी घालायचं. थोडंसं पाणी घालते. कोळंबी पटकन शिजते. पुढे आता मी भाजी पण करते. मी कढीला थोडासा तडका दिलेला आहे. लाल तिखट, जिरे, थोडासा ओवा आणि कढीपत्ता. छान अशी कढी आपली तयार झाली. इथे मी पालकची भजी बनवले, पालकच्या पानांची. इथे पालकची भाजी. इथे बनवले मी कोळंबी आणि कढी. इथे बघा पूर्ण जेवण आपलं छान असं तयार झालं आहे. या सर्वांनी जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.